माणसाने बिझी राहिलं तर थोडंफार हेल्दी राहता येतं. हे एक मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. आणि सगळीकडे हिरवगार गावाचं सौंदर्य, निसर्ग आणि गावच्या ज्या खुल्या वातावरणात म्हणजे माणूस हेल्दीच राहतो. ही एक कारण आहे की हवा ही शुद्ध आहे. आपल्याकडे मुंबई, ठाणा या साईडला सगळीकडे आता शहरांमध्ये पोल्युशन शिवाय दुसरं काही नाही आहे. ते सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि माझे रिटायर मामा त्यांचे सुरुवातीपासूनची जी सवय आहे सकाळी 4ला उठून गावी अशी कसरत करत असतात. रिटायर झालेले आहेत सध्या. रोज असं किती किलोमीटर पळतात ते. आज मी त्यांच्यासोबत निघालो आहे. तर त्यांची तर रोजची सवय आहे किंवा आयुष्यभराची प्रॅक्टिस आहे जॉगिंगची. तर पोलीस खात्यामध्येच रिटायर होईपर्यंत काम केलंय म्हटल्यानंतर आयुष्यभराची प्रॅक्टिस आहे. तर आपल्याला शहरात राहणाऱ्यांना किंवा प्रॅक्टिस नसणाऱ्यांना थोडंसं अवघडच जात आहे. तर रोजचे मामा लगभग घर ते पूर्ण असं माझ्या मते नक्की त्यांना आपण विचारूयात. तर हे आमचे गाव ते पेट्रोल पंप झालेले आहेत. 2 पेट्रोल पंप झालेले आहेत. पूर्वी ब्रिज जो आमच्या गावावरून फ्लायओव्हर गेला आणि एक मोठं जंक्शन झालं आहे तेव्हापासून हे पेट्रोल पंप वगैरे नाही. तर पूर्वी पेट्रोल भरायला पुढे 10 किलोमीटर पुढे जाऊन पेट्रोल भरायला जावं लागायचं. पण आज गावाच्या सुरुवातीला 2 पेट्रोल पंप झालेले आहेत आणि गाव संपल्यानंतर 2 पेट्रोल पंप झालेत. म्हणजे बघा कशा प्रकारे इथे फ्लायओव्हर आल्यामुळे आणि एक जंक्शन झाल्यामुळे गावाची प्रगती झालेली आहे. तर मामा तर पुढे गेले जॉगिंग करत करत. त्यांना आपल्याला एवढी सवय नाही आहे त्यांच्या मागे त्यांना चेस करणे एवढी. त्यामुळे आपलं हळूहळू आपलं चाललेलं आहे.